पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 10 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या लोकांच्या बाबतीत सगळ्यात उच्च पातळीची गोष्ट ही आहे, वरच्या लेवलची, ज्याला आपण टॉप लेवल म्हणतो, ती ही आहे की त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं. तुम्ही जर येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाची मुलं झालेला आहात तर तुम्हाला जीवनात ध्येय काय आहे, काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, कोणता मोठा आशीर्वाद देवाकडून तुम्हाला काय मिळवायचं आहे, जी जी काही तुमची अपेक्षा आहे आणि जे जे काही तुम्हाला बनायचं आहे, त्या सगळ्यामध्ये उच्च पातळ ही आहे की देवाच्या लोकांनी दुसऱ्यांवर प्रेम करणारी व्यक्ती बनलं पाहिजे. जोपर्यंत तिच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल प्रेम नसेल तोपर्यंत ती व्यक्ती जे काही करते, जे काही, सगळं व्यर्थ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण असं की बायबल आपल्याला शिकवतं, देवप्रीती आहे, ही देवाची ओळख आहे. देव प्रेम आहे, ही आहे देवाची ओळख. आणि ही जी देवाची ओळख आहे ना, तीच देवाच्या लोकांना पण प्राप्त व्हावी अशी देवाची इच्छा आहे. देव प्रेम आहे हे आम्ही या टेबलवर पण लिहून ठेवलेलं आहे, कारण हाच या स्टेजचा संदेश आहे, हाच या प्रार्थना घराचा संदेश आहे. देव प्रेम आहे, देव प्रेम आहे, ही देवाची सगळ्यात मोठी ओळख आहे. आणि ही जी देवाची ओळख आहे तीच ओळख देवाच्या लोकांना प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पण देवाचा स्वभाव धारण केला पाहिजे, आपल्यामध्ये पण देवाचा हा गुण आला पाहिजे, आपण पण देवासारखे प्रेम करणारे व्यक्ती झालो पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने देवाची मुलं आहोत. हालेलुया, हालेलुया. पापी माणूस स्वार्थाने वागतो, पापी माणूस स्वतःचंच बघतो, पापी माणूस स्वतःला शहाणा समजतो, पापी माणूस कुणाचा सन्मान करत नाही, कुणाला आदर देत नाही, कुणाला क्षमा करत नाही, कुणावर प्रेम करत नाही, कुणाचं सहन करत नाही. आणि हे सगळे आपण होतो पूर्वीच्या जीवनात. जेव्हा आपण अंधारामध्ये होतो, आपल्याला जिवंत देवाची ओळख नव्हती, त्याची वचनं, त्याची इच्छा, त्याचे मार्ग हे जोपर्यंत आपल्याला माहिती नव्हते तोपर्यंत आपण मी आणि मी याच्यामध्येच गुंतलेलो होतो. आपण स्वतःचाच विचार करत होतो, सगळं काही आपण स्वतःसाठी करत होतो आणि स्वतःच्या मार्गाने चालत होतो. पण जेव्हा आपण प्रकाशात आलो तेव्हा आपल्याला कळालं देवाची इच्छा काय आहे. प्रकाशात आल्यानंतर आपल्याला समजलं की हा स्वार्थ आपल्यातून गेला पाहिजे, हा अप्पलपोटेपणा आपल्यातून गेला पाहिजे, ही वाईट वृत्ती आपल्यातून गेली पाहिजे आणि आपण पण देवासारखे प्रेम करणारे लोक होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला हा देवाचा स्वभाव प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण मोठे करोडोपती झालो तरी पण सगळं काही व्यर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला या मंचावरून हातात माईक घेऊन प्रवचन देत आहे, परंतु जर देवाचा हा स्वभाव मला प्राप्त होत नसेल आणि ह्या स्वभावाप्रमाणे माझ्यामध्ये गुण येत नसतील तर माझं हे मोठं प्रवचन देणं माझ्यासाठी व्यर्थ आहे. तुम्हाला त्याचा उपयोग होईल. जे कोणी हे प्रवचन ऐकतील आणि स्वतःमध्ये बदल घडवतील त्यांना फायदा होईल, उपयोग होईल. पण मला मात्र काहीच उपयोग होणार नाही, कारण मी तुम्हाला मोठमोठ्याने घोषणा केली खरी, परंतु मी मात्र स्वतः त्याप्रमाणे बदल केला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
देवाच्या राज्यात आल्यानंतर अनेक लोकांना वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा असतात, वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा. तुमच्यापैकी काहींच्या मनात असेल, मला ना एक दिवस या मंचावर येऊन गाणी बोलायची आहेत. कुणाच्या मनात असेल, मला ना या मंचावर येऊन एक दिवस कांगो वाजवायचा आहे किंवा ती पेटी वाजवायची आहे. आणि कुणाच्या डोक्यात हे पण असेल, मला ना एक दिवस या मंचावरून प्रवचन द्यायचं आहे. सिस्टर कशा मस्त प्रवचन देतात, लोक शांतपणे ऐकतात. केंद्राच्या टीममधले भाऊ बहिणी येतात, प्रवचनं देतात, लोक ऐकतात. मला एक दिवस या मंचावर येऊन प्रवचन द्यायचं आहे आणि लोकांनी माझं ऐकावं अशी माझी इच्छा आहे. ही जर तुमची महत्त्वाकांक्षा असेल तर मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी प्रवचन देणं नाही. देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी स्टेजवरून गाणी गाणं नाही, वाद्य वाजवणं नाही. देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी दुसऱ्यांवर प्रेम करणं, दुसऱ्यांवर प्रेम करणं, दुसऱ्यांवर प्रेम करणं. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, मोठा कोण सांगा, जेवायला बसलेला की त्याला वाढणारा? जेवणारा मोठा की त्याला जेवायला वाढतो तो मोठा? जो जेवायला बसलाय तो मोठा ना, वाढणारा नोकर झाला ना. पण येशू म्हणतो, मी तर तुमच्यामध्ये जेवण वाढणाऱ्यासारखा आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक मानव रूप घेऊन या जगात आला आणि त्याने जे काही देवाचे गुण आणि देवाचा स्वभाव दाखवला, त्याच्या एवढं मोठं उदाहरण बाकी कोणाचंच असू शकत नाही, कोणाचंच नाही, कोणाचंच नाही. त्याने किती नम्रता दाखवली, किती सहनशीलता दाखवली, किती प्रेम दाखवलं. त्याने कसा दुसऱ्यांचा सन्मान केला आणि त्याने कशी सेवा केली. सेवा, येशूने केवढी सेवा केली. रोग्यांना बरं केलं. तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही वैतागता, तुम्हाला 2 दिवस सेवा करायला कंटाळा येतो. येशूने 3.5 वर्षे आजाऱ्यांची सेवा केली. केली की नाही सांगा? गावागावातून, नगरातून, रस्त्यातून फिरत राहिला, फिरत राहिला, फिरत राहिला. बायबल एके ठिकाणी म्हणतं, चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर जाऊन बसला. प्रभू थकला. कुणासाठी थकला? तो काही स्वतःचा मोठेपणा करायला फिरतच नव्हता. त्याला आजारांना बरं करायचं होतं, त्याला लोकांना प्रकाश द्यायचा होता, देवाची वचनं द्यायची होती. तो एवढा फिरत होता गावागावातून, नगरातून की फिरून फिरून तो थकत होता. तो 3.5 वर्षे सेवा करत होता, आजारांना बरं करत होता, रडणाऱ्यांचे अश्रू पुसत होता, आशाहीन लोकांना आशा देत होता, भटकणाऱ्या मेंढरांना स्थिर करत होता, देवाची वचनं शिकवत होता. आणि ही सेवा करता करता त्याने सगळ्यात मोठी सेवा केली, ती म्हणजे मानवतेच्या पापमुक्तीसाठी स्वतःचं समर्पण केलं आणि स्वतःचं रक्त ओतून त्याने आपली सेवा पूर्ण केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला दुसऱ्यांची सेवा करताना थोडा त्रास झाला की आम्ही वैतागतो. आमच्या प्रभूने एवढी सेवा केली की तो चालून चालून दमत होता, तरी पण 3.5 वर्षे तो फिरत राहिला, फिरत राहिला, फिरत राहिला, लोकांना बरं करत राहिला, लोकांच्या जीवनामध्ये कामं करत राहिला, आपलं प्रेम व्यक्त करत राहिला. आणि शेवटी त्याने एवढी मोठी सेवा केली की त्याने दुसऱ्यांसाठी स्वतःचं रक्त ओतलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की येशू एवढं मोठं उदाहरण बाकी कोणाचंच आपण देऊ शकत नाही. देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी आहे प्रेम करणं. आणि ते ज्याला जमत नाही आहे आणि बाकी मोठमोठ्या गोष्टी करतोय, त्याचं त्या सगळ्या गोष्टी करणं व्यर्थ आहे. ज्याला प्रेम करायला होत नाही त्याचं बाकी सगळं व्यर्थ आहे. आमची मुलं इथे मंचावरती गाणी वाजवत असतात, गाणी सुरू असताना वाद्य वाजवतात, त्यावेळेला अनेक जण बघत असतात, विशेष करून मुलं. त्यांचं गाण्याकडे लक्ष नसतं, हे कांगो कसे वाजवतात, हात कसा पडतो, तिकडे बघत असतात. लक्ष काय आहे? तिकडे बघणं. मला एक दिवस मंचावर वाजवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी नेहमी सांगते, या प्रार्थना केंद्रात येणाऱ्या एका तरुण बहिणीने आपल्या एका सिस्टरला सांगितलं, मला स्वप्न पडलं
असं स्वप्न पडलं की मी या मंचावरून गाणी गाते, तर सिस्टरांना विचारा मला गाणी कधी देणार आहात. तर मी असं उत्तर दिलं, तिला उत्तर द्या सिस्टरला स्वप्न पडल्यावर. मला स्वप्न पडलं की मी या मंचावर गाणी गाते, म्हणजे देवाने मला दाखवलं आहे की मला या मंचावरून गाणी गायची आहेत. तर सिस्टरांना सांगा मला गाणी द्यायला, कधी मिळतील गाणी. म्हटलं सिस्टरांना स्वप्न पडल्यावर. सिस्टर एक स्त्री आहे, पण एवढी वेडी व्यक्ती नाही आहे की कोणीही येऊन तिला फसवू शकतं. म्हणून तर हजारो लोक इकडे येतात आणि सुवार्ता घेऊन जातात आणि त्यांचं तारण होत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. स्नेहभाव, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. आणि पुढचं वचन त्यापेक्षा भारी आहे. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. थोर. तुमच्यापैकी काहींची मराठी कच्ची असेल तर सांगते, थोर म्हणजे मोठं माना. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा मोठं समजा. समजाल का तुम्ही? सांगा, समजाल का? एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन सांगते अमुक 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 असं घडलं आहे आणि तुम्हाला ती गोष्ट आधीच माहिती आहे. तुम्ही कसं उत्तर देता माहिती आहे? हां माहीत आहे, माहीत आहे. तू काय आता सांगायला आलास? जो हे वचन पाळतो ना तो कसं उत्तर देईल सांगतो. ऐकून घेईल, हो हो मला पण समजलं थोड्या वेळापूर्वी. दोन प्रकारची उत्तरं आहेत. माहिती आहे, माहिती आहे मला, तू काय आता सांगायला आलास. आणि दुसरा प्रकारचा माणूस ऐकून घेईल आणि सांगेल, हो हो मला पण समजलं आता थोड्या वेळापूर्वी. देवाची ही अपेक्षा आहे, इच्छा आहे, अगदी हृदयातली इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकमेकांबरोबर आदराने वागावं, आदराने दुसऱ्याला मोठं समजावं, म्हणजे आपण दुसऱ्याचा सन्मान करावा. सन्मान, आदर, दुसऱ्याचा आपण सन्मान करावा. दुसऱ्याचा सन्मान तोच करू शकतो जो नम्र आहे. जो स्वतःला शहाणा समजतो तो दुसऱ्याशी सन्मानाने कधीच वागू शकत नाही. काही लोकांचं असं असते की त्यांना वाटते आपलीच लायकी काय ती मोठी आहे, दुसऱ्यांची काही लायकीच नाही आहे, त्यामुळे ते दुसऱ्यांशी कसेही वागतात. एक मुलगा शाळेत जातो तेव्हा टीचरला टीचर 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 बोलत तिचा सन्मान करतो. घरी आल्यावर आईबरोबर कसा वागतो सांगा? शाळेत गेल्यानंतर शाळेतल्या टीचरबरोबर किंवा शाळेतल्या सरांबरोबर किती आदराने वागतो. तोच मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचं दुसरं रूप असते. आईबरोबर उद्धटपणे वागणं, वडिलांबरोबर उद्धटपणे वागणं. आणि देवाला हे अजिबात नको आहे. देवाची इच्छा आहे की आपण दुसऱ्यांचा सन्मान करावा. हे वचन पुन्हा एका ठिकाणी रिपीट आहे, पुन्हा दिलेलं आहे फिलिप्पिकरास पत्रामध्ये. तिकडे पण पौलाने हेच सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्याला आपणापेक्षा श्रेष्ठ समजा. जर असं घडायला लागलं ना तर भांडणं बंद, वादविवाद बंद. भांडणं, वादविवाद, रुसवे फुगवे अशाच ठिकाणी होतात जिकडे प्रत्येकाला वाटतं मीच शहाणा, मलाच काय ते कळतं आणि सगळ्यांनी माझं ऐकावं. घराघरात भांडणं आहेत, घराघरात भांडणं आहेत. नवरा बायको आणि 2-3 मुलं असतील, म्हातारी आजी असेल किंवा आजोबा असतील, एक 5-6 माणसाचं कुटुंब आहे, तिकडे पण भांडणं आहेत. कुणी कुणाचं ऐकूनच घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला आपलीच इच्छा आहे, प्रत्येकाला आपलाच स्वार्थ आहे. कोणी दुसऱ्याच्या इच्छेचा सन्मान करायलाच तयार नाही, कोणी दुसऱ्याच्या इच्छेला मान द्यायलाच तयार नाही. घरातला पुरुष म्हणतो आपल्याला 2 व्हीलर घ्यायची आहे, बायको म्हणते नाही 4 व्हीलर घ्यायची आहे. आणि मग ह्यामध्ये वादावादी अनेक महिनेपर्यंत 2 व्हीलर पण राहिली दुकानात आणि 4 व्हीलर पण राहिली दुकानात. हे आपले रस्त्यावर उभे राहतात आणि रिक्षाला आणि बसला हात करतात. का? घरात एक मत नाही आहे. कुणी कुणाचा सन्मानच करायला तयार नाहीत. नवरा बोलतो तर बायको सन्मान करत नाही, बायको बोलते तर नवरा सन्मान करायला तयार नाहीत. मुलं आईवडिलांचा सन्मान करत नाहीत आणि भाऊ बहिणी एकमेकांचा सन्मान करत नाहीत. आणि घरात
म्हातारे लोक असतील, वयस्कर, वृद्ध, त्यांची तर अवस्था अजून खराब असते. ते म्हातारे झाले म्हणजे जीर्ण झालेल्या कपड्यासारखे त्यांना फेकून दिलं जातं. त्यांचा तर आदर करणं सोडूनच द्या, अगदी लहान लहान मुलं पण त्यांचा अपमान करतात. पण लक्षात ठेवा, ही देवाची इच्छा आहे. आणि जो कोणी दुसऱ्याला थोर मानतो, दुसऱ्याचा सन्मान करतो, आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, आपल्या रोजच्या जीवनातून, खऱ्या मनाने, ढोंगीपणाने नाही. काही लोक ढोंगीपणाने पण करतात. म्हणून मी म्हटलं, एक मुलगा शाळेत जातो तेव्हा टीचरला टीचर टीचर सर सर करून त्यांचा सन्मान करतात, घरी येतात आई वडिलांशी तुच्छतेने वागतात. हा ढोंगीपणा झाला. ढोंगीपणाने नाही, खरेपणाने जे दुसऱ्याचा सन्मान करतात, दुसऱ्यांशी आदराने वागतात, त्यांच्यावर स्वर्गातून देवाची फार मोठी कृपा होते. कारण असले लोक देवाच्या हृदयाला आनंद देतात. शास्त्री परुषी जेव्हा येशूबरोबर वादविवाद घालत होते तेव्हा येशूने त्यांना योग्य शब्दात उत्तरं दिली, त्यांची कानउघडणी केली, पण त्यांना तुच्छ लेखलं नाही. येशू त्यांना तुच्छ लेखू शकत होता. ते येशूला काय ज्ञान शिकवत होते? बायबल म्हणतं, त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. तो पूर्ण ज्ञानाने भरलेला, तो पूर्ण सामर्थ्याने भरलेला, आणि तो या जगात आल्यानंतर सगळ्यांबरोबर समंजसपणाने वागत गेला. अगदी त्याचे आईवडील, येशूचे आईवडील कोण होते सांगा? त्यानेच बनवलेली 2 माणसं. येशूची आई म्हणजे येशूची निर्माणकर्ती व्यक्ती नाही आहे, येशूने तिला निर्माण केलेलं आहे. येशूचा पिता योसेफ, येशूने त्याला निर्माण केलेला आहे. ही 2 माणसं येशूने बनवलेली आहेत. देवाची निर्मिती, आणि देव मानव होऊन या जगात आला. आणि बायबल म्हणतं की तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याने आपल्या आईवडिलांचा सन्मान केला. जो ज्ञानाने, बुद्धीने, सामर्थ्याने भरलेला आहे, त्याने या 2 मानवांचा सन्मान का केला? तो प्रत्येक घडीला त्यांचा अपमान करून त्यांना झिटकारू शकत होता, नाकारू शकत होता, पण बायबल म्हणतं की तो त्यांच्या आज्ञेत राहिला. हालेलुया, हालेलुया. तुम्ही एक दिवस तरी हा प्रयोग करून बघा. एक दिवस तरी तुच्छतेने बोलायचं नाही, स्वतःला शहाणं समजायचं नाही. कुणी काय बोलतंय ते नम्रपणे ऐकून घ्यायचं. तुम्हाला जर चूक वाटली आणि तुम्हाला जर त्या व्यक्तीची कानउघडणी करायला वाटली तर ती पण योग्य आणि मोजक्या शब्दात सौम्यतेने करावी. एक दिवस हा प्रयोग करून बघा. तुमच्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जिच्या जीवनात अशी परिस्थिती आहे की रोज एकतरी भांडण होतंच. भांडण झालं नाही असा दिवसच होत नाही. घरात होईल, नाहीतर कंपनीत होईल, नाहीतर गाडीमध्ये होईल, नाहीतर बसमध्ये होईल, कुठेतरी पण भांडण होणारच. त्या व्यक्तीने हा प्रयोग करून जरूर बघावा. एक दिवस फक्त हे देवाचं वचन पाळून बघा. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. हे वचन ज्या दिवशी तुम्ही पाळाल ना, त्या दिवशी एक पण भांडण होणार नाही, आणि तुमच्या हृदयात मोठी शांती येईल, आणि तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे चुकत होतात आणि तुम्हाला काय करण्याची गरज आहे. जगात भांडणं कुठे नाही आहेत सांगा? घराघरात आहेत, राजकारणात आहेत, शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, दवाखान्यामध्ये आहेत, सगळ्या ठिकाणी, आणि देवाच्या घरात पण आहेत. चर्चमध्ये, मंडळीमध्ये सुद्धा भांडणं आहेत. कुणी कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मी शहाणा आहे. आता मी इकडे प्रवचन देते, समजा इथे आमचे एखादे बंधू किंवा बहीण प्रवचन द्यायला आली, आणि त्यावेळेला अशी काही परिस्थिती झाली की मला मागे येऊन बसावं लागलं, तर मी काय करायला पाहिजे? कोणाला तरी बाजूला बोलवायला पाहिजे आणि बडबड करत राहायला पाहिजे. याचं प्रवचन मी कशाला ऐकायचं? हिचं प्रवचन मी कशाला ऐकायचं? आमचे काही भाऊ बहिणी करतात, आज सिस्टरचं प्रवचन नाही आहे ना, मग ते बडबड करत बसतात इकडे तिकडे. तुम्ही दुसऱ्यांचा असा सन्मान करताय. असं खूप वेळेला झालेलं आहे. ज्या वेळेला या हॉलच्या मागे तिकडून मी प्रवचनासाठी यायची, प्रवचनानंतरच्या कार्यक्रमासाठी म्हणजे प्रार्थनेसाठी, तेव्हा मी आधी येऊन बसलेली असायची. इथे प्रवचन सुरू असायचं, एखादा भाऊ एखादी बहीण प्रवचन देत असायची, मी शांतपणे प्रवचन ऐकत असायची.
मी असं समजायला पाहिजे, ह्यांचं मी काय ऐकायचं, मला तर हे सगळं माहिती आहे, ह्या लोकांना मीच तयार केलं आहे, मी यांचं काय ऐकायचं, असं मी बोलायचं. जो स्वतःला शहाणा समजतो तो मूर्ख आहे. कोण आहे सांगा, कोण आहे? जो स्वतःला शहाणा समजतो तो मूर्ख आहे. आणि दिवसेंदिवस तो अज्ञानामध्ये वाढत जातो, दिवसेंदिवस तो मूर्खतेत वाढत जातो आणि शेवटी पार वेडा होऊन जातो. स्वतःला शहाणा समजणारा दिवसेंदिवस अज्ञानामध्ये वाढत जातो आणि शेवटी पूर्णपणे वेडा बनतो. म्हणून मी म्हटलं स्वतःला शहाणे समजणारे मूर्ख आहेत. पण जे नम्र आहेत, ज्यांच्या हृदयात नम्रता आहे आणि ज्यांना कळतं प्रत्येकाशी मला सन्मानाने वागलं पाहिजे, भले ते तुमच्यापेक्षा वयाने लहान असोत, शिक्षणाने लहान असोत, पैशाने लहान असोत. एखादा श्रीमंत माणूस करोडपती इथे येऊन बसला, इथे बसणाऱ्यामध्ये करोडपती कोणी फारसे नसतात, असेल एखाद दुसरा कुठे असेल, बाकी सगळी साधी माणसं आहेत. करोडपती जेव्हा इथे येऊन बसेल तेव्हा त्याने दुसऱ्याशी कसं वागावं? इथे हे कोण, हे कोण, यांच्या बाजूला मी काय बसायचं, मी मोठा श्रीमंत माणूस आहे, धनवान आहे, ही सगळी साधी माणसं आहेत, मी मोठ्या बंगल्यामध्ये राहतो, हे सगळे चाळीमध्ये झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत. फेल, फेल, देवाच्या घरात नापास झाला. पण करोडोपती येऊन झोपडपट्टीतल्या माणसाच्या बाजूला बसेल आणि त्याला जेव्हा तो भाऊ बोलतो आणि त्याचा सन्मान करतो तेव्हा तो जिंकला. स्वर्ग त्याच्यावर प्रसन्न झाला. करोडोपती माणूस एसी बंगल्यात राहणारे येऊन एका झोपडपट्टीतल्या माणसाच्या बाजूला इथे बसतो आणि प्रेमाने त्याला भाऊ बोलतो आणि प्रेमाने त्याच्याशी बोलतो तेव्हा तो जिंकला. पैशाने तुमच्यापेक्षा लहान असलेले लोक, शिक्षणाने लहान असलेले लोक, वयाने लहान असलेले लोक यांच्याबरोबर सुद्धा आपण सन्मानाने वागावं, आदराने आपण त्यांना थोर समजावं, ही देवाची इच्छा आहे. कारण जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण देवाचा स्वभाव व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हे घडतं ना त्यावेळेला तिथे भांडणाला, वादविवादाला कोणतीही जागा राहत नाही. भांडण नाही, वादविवाद नाही. तुम्ही मला सांगा की नवरा बोलतो, बायकोने मान्य केलं, बायको बोलते, नवऱ्याने मान्य केलं, आई वडील बोलतात, मुलांनी मान्य केलं, तर त्या घरात भांडणं होतील का? हो, भांडणं होतील? होणारच नाहीत, शक्यच नाही आहे. इथे कोण सख्ख्या बहिणी असतील, सख्खे भाऊ असतील, भाऊ बहिणी असतील एका घरात राहणारे, आतापर्यंत तुम्ही असं बोलत होतात ना, काल मी घरात झाडू मारला, आज तुला मारायचं आहे. आता असे बोला, काल पण मी मारला होता, आज तुझा टर्न आहे ना, पण मीच मारणार, हां, मीच मारेन. काल तू प्लेट धुतली होती, आज मी तुझी प्लेट धुतो. काल भांडी तू घासली होती, आज मला घासायची आहेत, पण आज काल मी घासली होती, आज तुझा टर्न आहे, आज पण मीच घासणार, झाडू पण मीच मारणार, भांडी पण मीच धुणार. होईल का भांडण? होईल का सांगा? कारण ज्यांचा टर्न असतो ना त्यांची त्या दिवशी कंबर दुखायला लागते, डोकं दुखायला लागते. आणि मग ज्याने आदल्या दिवशी केलं आहे त्याला चीड येते की तुझा टर्न आला की नेहमी तुझं डोकं दुखायला लागते. कामापासून पळू नका, सेवेपासून पळू नका, मुळात सेवेपासून पळू नका. तुम्ही स्वतःसाठी काय करताय, स्वतःसाठी, त्याच्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांसाठी काय करताय हे देव बघत आहे. तुम्ही स्वतःची प्लेट धुतली, स्वतःची आंघोळ केली, स्वतःचं अंथरूण घातलं, स्वतःसाठी सगळं नीटनेटकं केलं, स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी काय करताय? तुम्ही तुमच्या भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी, आजीसाठी, आजोबासाठी काही करताय का? पहिली त्याची सुरुवात करा. वागण्यातून, बोलण्यातून सन्मानाने वागा, झिटकारू नका, अपमान करू नका. आपला प्रत्येक शब्द जो तोंडातून निघतो ना तो पण खूप महत्त्वाचा आहे. शब्द, शब्दाला बायबल वचन म्हणतं. शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणून शब्द असेच वापरायचे नसतात. काही लोकांना सवय असते उठसूट सगळ्यांशी तुच्छतेने वागतात, तुच्छतेने, अपमान करून, कारण ते स्वतःला शहाणे समजतात. पण अशाने आपलं नुकसान होते. दुसऱ्यांबरोबर आदराने वागा. पहिली सुरुवात तुमच्या घरातून करा.
एकमेकांचा आदर करा, एकमेकांचा अपमान करू नका, झिटकारू नका, लाथाडू नका. भले घरातली व्यक्ती तुम्हाला काही चुकीचं सांगते आणि तुम्हाला कळते ते चुकीचं आहे, तर तुम्ही सौम्यतेने त्यांना समजावून सांगा, पण तुच्छ लेखू नका आणि अपमान करू नका. हालेलुया, हालेलुया. ही सुरुवात आधी तुमच्या घरातून करा आणि मग ती पुढे जाऊ द्या. प्रवासामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, जिकडे तुम्ही कामधंदा करता आणि जिकडे जिकडे माणसं तुमच्या सहवासात येतात, माणसं सगळ्यांबरोबर आदराने वागा. जेव्हा तुम्ही देवाच्या घरामध्ये येता तेव्हा इथे सुद्धा सगळ्यांबरोबर आदराने वागा. तुमच्यापेक्षा पैशाने कमी असलेले लोक, छोटे असलेले लोक, शिक्षणाने वयाने लहान असलेले, यांच्याशी सुद्धा आदराने वागा. जेव्हा असं करणार तेव्हाच देवाची इच्छा पूर्ण करणार आणि त्याच वेळेला तुम्हाला देवाकडून खरे आशीर्वाद प्राप्त होतील. हालेलुया, हालेलुया. देवाच्या राज्यात मंचावरून गाणी गाणारा आणि मंचावरून स्तुती आराधना करणारा, मंचावरून प्रवचन देणारा किंवा मंचावर वाद्य वाजवणारे मोठे नाहीत. देवाच्या राज्यात दुसऱ्यांवर प्रेम करणारे मोठे आहेत, कारण प्रेम हा देवाचा अगदी मोठा आणि महत्त्वाचा स्वभाव आहे. ती देवाची ओळख आहे. आणि जर आपण सैतानाच्या गुलामगिरीतून बाहेर पडून देवाची मुलं झालो आहोत, तर आपल्यामध्ये हा स्वभाव यावा, ही देवाची इच्छा आहे. देवाचा स्वभाव आपल्यामध्ये आलाच पाहिजे. येशूच्या अवतीभोवती एवढी माणसं होती, तो अपमान करू शकत होता, तुच्छ लेखू शकत होता, कारण तो पवित्र होता. तो पवित्र असून पण त्याने पाप्यांना लाथाडलं का, मला सांगा. व्यभिचारी बाईला जेव्हा त्याच्याकडे आणलं गेलं आणि त्या लोकांनी येशूला प्रश्न विचारला, मोशेने आम्हाला आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा, दगड मारून ठार करावं, तुझं काय म्हणणं आहे. येशू काही वेळ शांत राहिला, पण ते पुन्हा पुन्हा विचारत राहिले. तेव्हा येशू म्हणाला, तुमच्यापैकी जो निष्पाप आहे त्याने पहिला दगड मारा. म्हणजे त्याला सांगायचं होतं, तुम्ही कुणावर आणि कशासाठी दगड मारताय. त्या बाईला तुम्ही पापी ठरवताय, तुम्ही कुठे पवित्र आहात. तुम्ही पण पापीच आहात. तुम्हाला दगड उचलायचा हक्क कोणी दिला, तिच्यावर दगड मारायचा हक्क कोणी दिला. ती पापी आहे, पण तुम्ही कुठे पवित्र आहात. तुम्ही पण पापीच आहात. तुम्ही जर तिला दगड माराल तर मला तुम्हाला मारायचा हक्क आहे. तुमच्यापैकी जो निष्पाप आहे त्याने तिच्यावर पहिला दगड मारा. येशूच्या शब्दावर सगळे तिला सोडून गेले आणि मग येशू तिला म्हणाला, बाई, तुला कोणी दंड ठरवला नाही का, तुला कोणी शिक्षा नाही केली. ती म्हणते, नाही प्रभूजी. येशू म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नकोस. किती सहनशीलता सांगा, किती नम्रता, केवढा मोठा सन्मान केला त्या बाईचा. एक व्यभिचारी बाई आणि हा देवपुत्र जो पवित्र आहे, निष्पाप आहे, निरपराध आहे आणि त्याला पूर्ण अधिकार आहे तिला मारण्याचा आणि त्याच्याकडे पूर्ण सामर्थ्य आहे एका क्षणात तिचं जीवन काढून घ्यायचा. ज्याला तिचा जीव घ्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि पूर्ण सामर्थ्य आहे, तो पवित्र देव तिच्यासमोर उभा आहे आणि तिचं संपूर्ण पाप त्याला माहिती आहे. आणि तरी तो शांतपणे आणि सौम्यपणे तिला सांगतोय, मी सुद्धा तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण वागतो का दुसऱ्यांशी असे. आपण एकतर स्वतःच पापी आहोत, आपणच 100 चुका करतोय, पण दुसऱ्याची एक चूक समजली की आपल्याला वाटते की हा मोठा महापापी आहे आणि आपण स्वतःला मात्र खूप मोठ्या लायकीचे समजत राहतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या राज्यात हा धडा कधीच विसरू नका की आम्हाला प्रगती करायची आहे, उन्नती करायची आहे. प्रेमामध्ये प्रगती करायची आहे, विकास करायचा आहे, उन्नती करायची आहे. प्रेमामध्ये
प्रीतीमध्ये दिवसेंदिवस आमच्यातली प्रीती वाढत गेली पाहिजे, आमच्यातलं प्रेम वाढत गेलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यांचं सहन करणारे लोक, दुसऱ्यांवर प्रेम करणारे लोक आणि दुसऱ्यांचा आदर करणारे, सन्मान करणारे लोक व्हायला पाहिजे. दुसऱ्यांचा आदर आणि दुसऱ्यांचा सन्मान करायला मोठं हृदय असायला लागते. हालेलुया, 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 हालेलुया. दुसऱ्याचा आदर आणि सन्मान करायला मोठं हृदय असावं लागते. जर ते हृदय नसेल तर आपण स्वतःला शहाणी समजतोय आणि आपण पोकळ बोलतोय आणि पोकळ वागतोय. देवाचा स्वभाव आपल्यात उतरलाच नाही आणि देव आपल्यावर नाराज आहे. लक्षात ठेवा, जे लोक देवाच्या घरात असतात, देवाच्या राज्यात असतात, परंतु ते प्रेमामध्ये वाढत नाहीत आणि देवाचा स्वभाव आपल्यामध्ये घेत नाहीत, त्यांच्यावर देव नाराज होत जातो. आत्मपरीक्षण करा, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही दुसऱ्यांशी कसे वागता, तुम्ही दुसऱ्यांशी कसे बोलता, तुमचं वागणं, बोलणं, चालचलणूक कशी आहे. तुम्ही स्वतःचा विचार करा, दुसऱ्याकडे नका बघू, स्वतःकडे, आणि स्वतःमध्ये बदल करा. हे वचन लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना आपल्यापेक्षा आदराने थोर समजलं पाहिजे, मोठं समजलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. जर हा बदल आपल्यामध्ये होत गेला तर आपण खऱ्या अर्थाने देवाची मुलं बनणार आणि खऱ्या अर्थाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वादित करणार. परंतु हा बदल जर झाला नाही तर आपण स्वतःला फसवत आहोत. मी 3 तास प्रार्थना केली, मी 3 तास बायबल वाचलं, मी आठवड्यातून 4 वेळा उपवास केले, व्यर्थ आहे. स्वतःची फसवणूक चालली आहे. येशूने सांगितलेली घटना, जकातदार आणि परुषी. जकातदार मागे उभा आहे मंदिरात, परुषी पुढे उभा आहे आणि परुषाची प्रार्थना आहे, इतर सगळी माणसं पापी आहेत, व्यभिचारी आहेत, फसवणारी आहेत, लुबाडणारी आहेत, मी नाही आहे तसा, मी नाही आहे. त्याला माहिती आहे मागे जकातदार उभा आहे, तो म्हणतोय त्याच्यासारखा पण मी नाही आहे. बघा किती स्वतःला शहाणं समजतोय. मी त्याच्यासारखा पण नाही आहे. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी दानधर्म करतो, मी दशांश देतो. तो आपल्या सत्कृत्यांचा पाढा देवासमोर वाचत होता. पण परिणाम हा झाला, जकातदार जो मागे उभा होता तो रडून देवाला सांगत होता, मी पापी आहे, माझ्यावर दया कर. परिणाम हा होतो की परुषाला पापक्षमा मिळत नाही, परुषी देवासमोर नीतिमान ठरत नाही, तर ज्याला पापी समजलं जात होतं त्या जकातदाराला मात्र देवाने नीतिमान ठरवलं. हालेलुया, 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 हालेलुया. ही घटना येशूने स्वतः सांगितली. ही काल्पनिक घटना असूच शकत नाही, कारण परुषाने मनात काय प्रार्थना केली ती फक्त देवाला ऐकायला जातं. जकातदाराने मनात काय प्रार्थना केली ती फक्त देवाला ऐकायला जाते. आणि तोच देव जेव्हा या जगात आला तेव्हा त्याने ही घटना सांगितली. म्हणजे देवासमोर काय मोठं आहे आणि काय छोटं आहे, देव कशाला मोठं समजतो आणि कशाला छोटं समजतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतःमध्ये बदल करा, बदल करा. देवाच्या राज्यात तुम्ही कितीही वर्षे पुढे चालत राहिलात, विश्वासाचा प्रवास कितीही पुढे केलात, तरीसुद्धा लीनता, नम्रता, सौम्यता आपल्यातून कमी होता कामा नये. ती वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे. भारतातले एक फार मोठे देवाचे सेवक होऊन गेले, ते आता नाही आहेत. काही वर्षांपूर्वी आपले ब्रदर तिथे गेले होते त्यांना भेटायला. ब्रदर म्हणाले, हा माणूस एवढा मोठा आहे, यांच्या सेवेला, यांच्या प्रार्थना सभेला लाखो लोक येतात. काही वर्षांपूर्वी मुंबईला सायन इथे त्यांची मोठी सभा झाली होती. त्यावेळेला जवळजवळ 5 लाख लोक त्या प्रार्थना सभेला आले होते. हे देवाचे सेवक ज्या वेळेला ब्रदर त्यांना भेटायला गेले, ब्रदर म्हणाले, हा माणूस एवढ्या नम्रतेने माझ्याशी बोलत होता, एवढ्या नम्रतेने की मला वाटलंच नाही यांच्या सभेला लाखो लोक येतात म्हणून. त्यानंतर ब्रदर परत आले. काही काळ निघून गेला आणि काहीतरी एका निमित्ताने ब्रदरांना त्यांना पुन्हा फोन करावा लागला. ब्रदरांनी त्यांना फोन केला. फोन करताबरोबर ब्रदरांनी पहिला प्रश्न विचारला, मी अमुक अमुक व्यक्ती बोलतोय, तुम्ही मला ओळखलं का? ते देवाचे सेवक म्हणाले, हो हो ओळखलं तुम्हाला, तुम्ही मला फोन केलात, सांगा मी तुमची काय सेवा करू.
तो एवढा मोठा माणूस ब्रदरांना सांगतोय, सांगा मी तुमची काय सेवा करू. तेव्हा ब्रदर म्हणाले, खरोखर देवाच्या राज्यात नम्रता हा केवढा मोठा गुण आहे. या माणसाच्या प्रार्थना सभेला लाखो लोक येतात. मी जेव्हा गेलो तेव्हा स्वतःच्या भावासारखं त्यांनी मला वागणूक दिली, आणि आता एवढ्या काळानंतर मी फोन करतोय तर फोनवरून मला सांगतायत मी तुझी काय सेवा करू. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या राज्यात जेवढी आपली वाढ होते, प्रगती होते, तेवढं आपण नम्र व्हायला पाहिजे. आपल्या बोलण्यात वागण्यात नम्रता यायला पाहिजे. आणि येशूचंच वचन म्हणतं, जो कोणी स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल, आणि जो स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल. जेवढे तुम्ही स्वतःला नम्र करणार, दुसऱ्यांशी नम्रतेने वागणार, तेवढं देव तुम्हाला उंच करणार. परंतु जर तुम्ही स्वतःला शहाणे समजत गेलात आणि स्वतःला मोठे समजत गेलात तर देव तुम्हाला लहान करत जाणार, हे लक्षात ठेवा. कारण देवाला हा स्वभाव अजिबात पसंत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आज प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करा, स्वभावामध्ये हा बदल करा. गंभीरपणे, गंभीरपणे, टाईमपास म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, गंभीरपणे आत्मपरीक्षण करा आणि गंभीरपणे ही वाईट गोष्ट आपल्यातून काढून टाका. मनाचा कठोरपणा, स्वतःला शहाणं समजणं, कोणाचं ऐकून न घेणं, दुसऱ्याशी फटकून वागणं, अपमान करणं, काढून टाका स्वभाव. स्वतःला नम्र करा. जेवढे तुम्ही नम्र कराल त्याचे मोठे आशीर्वाद तुम्हाला येणाऱ्या दिवसात देवाकडून मिळत जातील. कारण प्रेम करणं, नम्रतेने वागणं हा देवाचा स्वभाव आहे, आणि ज्यामध्ये हा देवाचा स्वभाव उतरतो त्याला स्वर्गातून भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. हालेलुया, 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 हालेलुया. भाऊ, तुमचं नाव सांगा. संतोष. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी असं आहे की मी 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतो प्रभूच्या कृपेनं. पण मला रविवारची सुट्टी नव्हती भेटत आणि प्रार्थनेला शुक्रवारची पण नव्हती भेटत. पण मी प्रार्थना केली आणि इथं विनंती पेटीमध्ये टाकली विनंती देऊन की मला रविवारची सुट्टी भेटावं. तर प्रभूनं दया केली, त्यांचे मनं बदलले आणि मला रविवारची सुट्टी भेटावली. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देतो. आणि दुसरी काय साक्ष आहे? दुसरी साक्षी असे आहे की माझी सायकल 1 वर्षा अगोदर ती चोरी झाली की मी 10 दिवस इंतजार केला की भेटावं म्हणून, पण भेटली नाही. पण नंतर मी प्रभूकडे प्रार्थना केली, तेवढ्याच बजेटमध्ये मला सायकल भेटावा, आणि सायकल घेतली मी. आणि प्रभूने मला अशी दया केली माझ्यावर की एक जणाने मला कामामध्ये, एक सेफ आहे मोठा अधिकारी, तर त्यांनी मला म्हणलं की सायकल घेतली. मी म्हणलं हां. तर त्यांनी मला त्या सायकलचे पैसे दिले. म्हणून प्रभू येशूला मी धन्यवाद देतो. म्हणजे त्याद्वारे तुमची गरज देवाने पूर्ण केली. आणखी तिसरी काय साक्ष आहे? दुसरी अशी साक्षी आहे की माझी दाढ आहे ना, जास्त गुलाबजामून, कसं 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतो तर गोड वस्तू जास्त असलं तर माणूस खातं. त्यामुळं मी कसं त्या गोष्ट खायचो, तर मला लय ठणकायचं ते. तर जुलबी वगैरे मी खाऊ नव्हतो शकत. पण इथं जेव्हा शुक्रवारी वाटप करतात नाश्ता, तर त्यावेळेस इकडं आणून दिली ना, तर त्यावेळेस इच्छा नव्हती होत खायची. पण म्हणलं सर्व खागलेत, आपण दुसऱ्याला कसं काय गोड द्यायचं. पण प्रभूकडे मी प्रार्थना केली, प्रभू हे खाऊ का, तू माझ्यावर दया केली तर मी खाऊ शकेल. आणि अशी प्रार्थना केली आणि ती जुलबी खाल्ली. तेव्हापासून आता 2-3 महिने झाले की गोड जुलबी, गुलाबजाम वगैरे खाल्ले तर काही त्रास होत नाही. म्हणून प्रभू येशूला मी धन्यवाद देतो. आता दात दुखत नाही? नाही, दात दुखत नाही. नाही तर भरपूर ठणकायचं. ते गोड जुलबी वगैरे, गुलाबजाम वगैरे खाल्ले की ठणकायचं, ताबडतोब पाणी प्यावं लागत होतं. प्रभू येशूने खूप मान दया केली आणि ती माझा त्रास निघून गेला. अजून एक माझी अशी साक्षी आहे की मे महिन्यात मी शिबिर घेतलं. शिबिरला येण्याच्या अगोदर त्या लोकांनी माझं पिकनिकमध्ये नाव टाकलं आणि 22 तारखेला ते शिबिर आपलं पिकनिक होते हॉटेलची कंपनी तर्फनं. तर मी म्हणलं प्रभू येशू, मी पिकनिकला जाणार नाही, मला शिबिरला जायचं आहे. पण तुझी इच्छा असेल तर ही पिकनिकची जे माझं नाव टाकलं आहे 70 लोकांमध्ये, तर माझं जे नाव आहे आता ही 22 तारखेची लास्ट ट्रिप आहे आणि त्याच्यामध्ये माझं पिकनिक आहे. प्रभू येशू, मी तुझ्याकडे विनंती करतो, ही पिकनिकची तारीख तू लांब ढकल ज्याच्यात माझं नाव आहे. आणि मी शिबिरला आलो आणि देवाने अशी दया केली की ते शिबिरहून गेल्यानंतर ते पिकनिकची तारीख वेगळी ठरवली आणि त्याच्यामध्ये माझं नाव टाकलं. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देतो. ताई, तुमचं नाव सांगा. रंजना. काय साक्ष आहे तुमच्या आईंची? माझ्या आईचे हात आणि पाय
दोन्ही एक साईड गेलेलं. म्हणजे पॅरेलाइज झालं होतं त्यांना, पूर्ण अर्ध अंग. चालताच येत नव्हतं. तर मग आम्हाला फोन आला इकडं. तर मग आम्ही गाडीत बसलो लगेच. तर माझ्या आईला तेल घेऊन गेली, लावलं की लगेच बरी झाली माझी आई. तुम्ही गावी गेल्या आणि गेल्यानंतर काय केले? तेल लावले, प्रार्थनेच्या तेलाचा वापर केलं. हां, भरपूर तेल लावले. एका पायाले आणि हाताले चालता ये नाही, थोडीच चालत जाय. पण लावलं ना तर हांडा घेऊन पाण्याला गेली. लावल्यानंतर हांडा घेऊन पाणी घालायला गेले. पॅरेलाइज पूर्ण बरं झालं. सगळंच बरं झालं. एवढा हंडा घेतला आणि पाणी आणलं, कळशीनं पाणी आणलं. 2-4 दिवस आम्ही होतो ना तिथं, तेल लावत राहिली तर माझी आई बरी झाली. तर पाणीच आणाय गेली. म्हणजे त्यांची अवस्था अशी झाली होती की त्यांचं अर्ध अंग अजिबात काम करत नव्हतं, हात वगैरे पण वर जात नव्हतं. दुखत होतं, हे भरपूर दुखत होतं. झोप पण नव्हती येत तिले. कुठे राहते तुमची आई? इदरबाले, ह्या वाशिम, आमचं वाशिम जिल्हा आहे. तिथे राहतात. आणि जेव्हा तुम्हाला कळलं की तुमच्या आईला असं असं झालेलं आहे, तुम्ही विश्वासाने तिकडे गेल्या आणि तेलाचा वापर केल्याने लगेच ते आता कामं वगैरे करतात. सगळं काम आईलाच करावं लागत घरातलं. हे सगळं बरं झालं. हात वगैरे सगळं त्यांच्या वर जातो, व्यवस्थित चालतात. असा हातावर जात नव्हता, दुखत होतं. माझी आई लढत होती. पण हे आम्ही गेलो, तेलाच्या बाटल्या घेऊन लावलं ना, तसा हांडा घेऊन गेली पाण्याले. पाणी आणलं, 2-4 दिवस लगातार पाणी आणलं माझ्या आईने. प्रभू येशूने फार मोठी दया त्यांच्यावर केली. प्रभू येशूले धन्यवाद, कोटी कोटी लगे. आणि तुम्हाला काय झालं होतं? हे पाय दुखत होता, गुडगा लय दुखत होता खूप लगे. तर ते बी थांबलं. कवा थांबलं? तिकडंच थांबलं, गावीच. माहीत पण नाही पडलं. त्यासाठी तुम्ही काय केले? तेल लावलं, तेव्हाच तेलाचा वापर केला. कधीपासून दुखत होतं? 4 महिने झाले दुखत होतं हे पाय. जास्त दुखत होतं? हो, तिडका मारत होत्या. तिडका मारायचा. आता गुडघा देखील दुखत नाही तुमचं? कधी थांबलं ते माहीतच नाही पडलं मला. प्रभू येशूने तुमच्या आईवर कृपा केली, तुम्हाला देखील पूर्णपणे बरं केलंय. माझ्या आईला पूर्ण बरं केलं देवानं. आणि हे सगळं दुखत होतं. मी तेल टाकलं डोक्यावर, ते पण थांबलं. माझ्या आईचं झोप नव्हती येत, ते पण थांबलं. सगळं पूर्ण केलं ना. आता सगळं काम करते माझी आई. सगळं काम घरातली करते, सगळं काम करते. जेवण वगैरे व्यवस्थित सगळं दोघं. झोप पण लागते. झोप पण लागते. तुमचं नाव सांगा. माझं हारूबाई नाव आहे. तुम्हाला काय झालं होतं? मला 2 वर्षापासून माझ्या दोन्ही दाढा खूप दुखायच्या आणि थंड पाणी पिल्यानंतर तर मला खूपच त्रास व्हायचा. आणि जेवण जेवते वेळेस पण मला खूप त्रास व्हायचा. आणि इथं पाणी पिते वेळेस मी प्रार्थना केली की परमेश्वरा येशू, माझ्या दोन्ही दाढाला तू पर्चे कर आणि हे थंड पाणी पिल्यानंतर मला तकलीफ होऊ देऊ नको. जेवण जेवते वेळेससुद्धा मला तकलीफ होऊ देऊ नको. आणि माझ्या दाढा तू दुखायचा थांबव तुझ्या नावाने म्हणून मी प्रार्थना केली. आणि आता 2 हप्ते झालं माझ्या दाढा दुखत नाही. थंड पाणी पिले तरी तकलीफ होत नाही, जेवते वेळेस तरी मला त्रास होत नाही. म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आता 2 आठवडे झाले दाढा बिलकुल दुखत नाही. बिलकुल दुखत खाताना, थंड पाणी पिताना वगैरे त्रास होत नाही. होत नाही. प्रभूच्या कृपेने तुमच्या दाढांचा त्रास निघून गेला. निघून गेलेला. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ.
पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.